हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. हिवाळा स्पेशल पौष्टिक असे डिंकाचे लाडू. तुम्ही बघू शकता डिंकाचे लाडू किती मस्त दिसत आहे तर, आणि टेस्टला सुद्धा ते तितकेच छान लागतात. थंडी आली की आपल्याला डिंकांचे लाडूची आठवण होते, कारण थंडीमध्ये आपल्याला सांधेदुखीला त्याचा खूप उपयोग होतो. तर चला आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा किलो खोबरे. तर खोबऱ्याला आपल्याला याचा खीस करून नंतर आपल्याला याची बारीक पावडर करून आपण घेणार आहोत. त्याचबरोबर आपण अर्धा किलो खारीक घेतलेली आहे. खारीकमधील पण आपण बी काढून आपण त्याची पावडर करून घेणार आहोत. 1 पाव आपण काजू घेतलेले आहेत. काजूची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे. 1 पाव बदाम, बदामची पण आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे. 1 पाव गोळंबी, गोळंबीची पण आपण पावडर करून घेणार आहोत. 200 ग्रॅम शिंगाडे पीठ, शिंगाड्या पिठामुळे खूप फायदे असतात, त्यामुळे आपण 200 ग्रॅम यामध्ये आपण शिंगाडे पीठ वापरणार आहोत. 1 पाव डिंक, डिंक आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. 1 पाव किसमिस. तर आता आपण याचं छानपैकी याचंला बारीक पावडर करून घेणार आहोत सगळ्यांच्या. तर सगळ्यात पहिले आपण काजूची पावडर करून घेणार आहोत. तर काजूची पावडर करताना आपण थोडीशी जाडसरच आपण पावडर करणार आहोत. बघा अशा प्रकारे, खूप बारीक करायची नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या काजूची अशीच पावडर करून घेणार आहोत. नेक्स्ट आपण बदामची पण अशीच जाडसर पावडर तयार करून घेणार आहोत. तर थोडे थोडे करून आपण बदाम हे याची जाडसर पावडर तयार करून घेऊयात. तर बघा अशा प्रकारे आपण याची पावडर तयार केलेली आहे. खूप बारीक पण करायचं नाही किंवा खूप जाड पण ठेवायचं नाही. तर नेक्स्ट आपण तयार केलेलं आहे खारीक आणि खोबऱ्याची पावडर. खारीक आणि खोबरं आपल्याला गिरणीतून सुद्धा दळून मिळतं. तर अशा प्रकारे आपल्याला गिरणीतून दळून आल्यानंतर अगदी बारीक स्वरूपामध्ये आपल्याला त्याची पावडर मिळते. ही पावडर आपल्याला मार्केटमध्ये पण सहज उपलब्ध होते. सांधेदुखीसाठी खारीक आणि खोबरं याचा खूप चांगला उपयोग होतो, म्हणून आपण खारीक आणि खोबरं हे जास्त प्रमाणात वापरलेलं आहे. तर नेक्स्ट आपण आता घेऊया गोळंबी. तर 1 पाव गोळंबीला पण आपण अशीच जाडसर पावडर तयार करून घेऊयात. तर बघा अशाच प्रकारे आपली ही गोळंबीची पण पावडर तयार झालेली आहे. आता ह्या सगळ्या पावडर झाल्याच्या नंतर आपण आता लाडू कसे बनवायचे ते बघूयात. तर आपण आता एका पॅनमध्ये आपण 2 पडी तूप घेतलेलं आहे. 2 पडी तुपामध्ये आपल्याला जो आपला 1 पाव डिंक आहे हा थोडा थोडा करून आपण तळून घेऊयात. व्यवस्थित मस्त दोघी साईडने तळून घ्यायचा डिंकाला. डिंक हा जेवढा जास्त घालाल लाडूमध्ये तेवढे लाडू अगदी चविष्ट लागतात. तर बघा अशा प्रकारे आपण हे डिंक काढून घेऊयात आणि बाकीचा पण राहिलेला डिंक अशाच प्रकारे आपण तळून घेऊयात. डिंक तळून झाल्यानंतर आपण हा सगळा डिंक एका पसरट भांड्यामध्ये घेऊयात. तर बघा अशा प्रकारे मी एका परातीत हा डिंक घेतलेला आहे. या डिंकाला आपल्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडूमध्ये हे असं जाड जाड लागणार नाही. तर बघा अशा प्रकारे हा पूर्ण डिंक असा स्मॅश करून घेऊयात. एकदम मस्त अशा पद्धतीने आपला डिंक हा स्मॅश झालेला आहे. आणि आता आपण नेक्स्ट जे भाजणार आहोत तुपामध्ये ते सगळं आपण या डिंकावरती घालूयात. तर आता त्या उरलेल्या तुपामध्ये आपण आपल्या ज्या किसमिस आहेत त्या तळून घेऊयात. किसमिस लगेच तळून होतात, त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आणि लगेच त्या परतत राहायचा आणि लगेच काढून घ्यायच्यात. तर बघा अशा प्रकारे तळल्या गेलेल्या आहेत. तर आपण आता त्यांना काढून घेऊयात.
यामधलं तूप निथळायची काहीच गरज नाही, कारण आपलं डिंकाच्या लाडूमध्येच हे तूप जाणार आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या पण आपण किसमिस तळून घेणार आहोत आणि नेक्स्ट आपण खारीक आणि खोबऱ्याचा खीस भाजायला घेणार आहोत. तर त्यासाठी आपण एक पडी तूप घातलेलं आहे. तर त्या तुपामध्ये आपण हा खारीक खोबऱ्याचा खीस भाजून घेऊयात. अगदी थोडं थोडं करून तूप आपण यात घालणार आहोत. जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याला जवळपास अर्धा किलो तूप लागतं. 7 ते 8 मिनिट भाजल्यानंतर याला मस्तपैकी एक हलकासा कलर येतो आणि स्मेलसुद्धा खूप छान येतो. तर असं खरपूस असं भाजलं गेल्याच्या नंतर आपण हे काढून घेऊयात. बघा कलर किती सुंदर आलेला आहे त्याला. तर आता हे भाजलं गेलेलं आहे. तर आपण जो डिंका आणि किसमिस तळली होती त्यावरती आपण हे भाजलेला खारीक आणि खोबऱ्याचा खीस घालूयात आणि नेक्स्ट आपण बदाम भाजायला घेऊयात. तर बदाम भाजण्यासाठी आपण एक पडी तूप घेतलेला आहे. त्या तुपामध्ये आपण तो जो बदामचं जाडसर पावडर केलेली आहे ती भाजून घेऊयात. खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि कंटिन्यू आपल्याला असंच परतत राहायचं आहे. 4 ते 5 मिनटं कंटिन्यू परतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती त्याला मस्त कलर त्याला आलेला आहे आणि किती मस्त ते भाजलं गेलेलं आहे. तर आता हे झालेलं आहे. तर हे आपण ते डिंका आणि त्याच्यावरती घालूयात आणि नेक्स्ट आपण काजू भाजायला घेऊयात. तर काजू भाजायसाठी पण आपण एक पडी तूप घातलेला आहे. काजूची पावडर आपण त्यात घालूयात आणि कंटिन्यू आपल्याला त्याला परतत राहायचं आहे. काजूच्या पावडरला पण आपण 4 ते 5 मिनिट कंटिन्यू असंच परतत भाजून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे ते काजूचं आपलं जे भाजलेलं आहे ते तयार होतं. तर अतिशय मस्त अशा पद्धतीने आपली काजूची पावडर पण भाजली गेलेली आहे. तर हे सुद्धा आपण त्यावरती काढून घेऊयात आणि नेक्स्ट आपण गोळंबी भाजायला घेऊयात. तर गोळंबी भाजण्यासाठी पण आपण एक पडी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आपण ती गोळंबीची पावडर भाजून घेऊयात. तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ही पण मस्तपैकी छान भाजून होते. थोडासा हलकासा कलर चेंज झाला की लगेच आपण समजायचं की हे छानपैकी भाजलं गेलेलं आहे. तर आपण गोळंबीमध्येच आपण शिंगाड्याचं पीठ ॲड करणार आहोत, कारण नुसतं पीठ भाजायचं म्हटलं तर ते लगेच जळायला लागतं. तर गोळंबीच्या पिठासोबत ते पण खूप छानपैकी भाजलं जातं, म्हणून आपण गोळंबीसोबतच शिंगाड्याचं पीठ भाजून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने. तर अगदी नंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये हे पीठसुद्धा एकदम छानपैकी भाजून होतं. तर बघा 2 ते 3 मिनिटांनंतर याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि खरपूस असं हे भाजलं गेलेलं आहे. तर आता आपण हे मिक्सचर पण सगळं त्यावरती घालूयात. तर बघा आपण ह्या परातीमध्ये हे सगळं एकावरती एक घातलेलं आहे. तर हे सगळं आता अजून पण कोमट आहे. तर कोमट असेपर्यंतच आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे पिठी साखर. तर आपण यामध्ये ॲड करणार आहोत 300 ग्रॅम पिठी साखर. पिठी साखर ही आपण कमी जास्त आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो, पण 300 ग्रॅम एकदम परफेक्ट माप आहे. कारण खारीकसुद्धा गोड असते, त्यामुळे आपल्याला जास्त हे गोड करायची गरज नाही. तर आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊयात, कारण हे अजून पण गरम आहे. गरम असेपर्यंतच आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि याचे आपल्याला लाडू बांधायचे आहेत. तर आपण आता हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण याचा असा एक छोटासा ढीग बनवून घेतला आहे, जेणेकरून हे गरमच राहायला पाहिजे. गरम गरम असेपर्यंतच आपले अगदी सुंदर असे लाडू याचे बांधले जातात.
तर बघा किती पटकन असा याचा लाडू बांधला गेलाय. तर अगदी स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू आपला आता तयार असणार आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडू पण पटापट बांधून घेऊयात. तर बघा किती मस्त गोल असा लाडू आपला तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण गरम असेपर्यंत बाकीचे पण लाडू तयार करून घेऊयात. थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असणारे डिंकाचे लाडू आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि ते पण अगदी प्रमाणबद्ध. नवीन शिकणाऱ्याला पण जमेल अशी आपली अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.